नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मतमोजणी केंद्रासमोर लिंबू अगरबत्ती. मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार. कोल्हापुरात मतमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे. चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील हा प्रकार आहे. मतमोजणी केंद्रावरील खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवल्याचं समोर आलं आहे. जवळपास दशकभरानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीवरून मोठा वाद झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्यातच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी महामंडळाच्या मतदानाकडे पाठ फिरवली आहे. या निवडणुकीत जवळपास 49.90% इतकं अल्प प्रमाणात मतदान झालं. आज सोमवारी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्राबाहेरील खुर्चीवर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे. चित्रपट महामंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित 14 जागांसाठी 14 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनल आणि 16 अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रविवारी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी मतदान झालं. कोल्हापूर केंद्रावर 746 पैकी 517 मतदारांनी मतदान केलं. टक्केवारीनुसार राज्यात कोल्हापूरचं मतदान चांगलं झालं, तर पुण्यात 724 पैकी 460 मतदारांनी मतदान केलं. दरम्यान आज राम गणेश गडकरी सभागृह येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.